कृष्णा अभिषेक किंवा सुदेश लहरी किंवा कपिल शर्मा यांचे नाव हे कॉमेडियन्स म्हणून ज्यांना आपण ओळखतो यांचे नाव घेतल्यावर जर तुमच्या गालावर खरंच हसू येत असेल तर त्या हसण्याचं खरं कारण आहे राज शांडिल्य हा व्यक्ती. तुम्ही म्हणाल हा व्यक्ती कोण? कारण हाच तो लेखक आहे मित्रांनो ज्याने लिहिलेल्या स्क्रिप्ट्स वाचून ही सर्व मंडळी स्टँडअप कॉमेडीमधील आज हुकमी एक्का म्हणून ओळखली जातात. जवळपास 600हून अधिक स्क्रिप्ट्स या राज शांडिल्यने लिहिल्या आहेत आणि या लिहिल्यानंतर राज शांडिल्यच्या नावावर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सुद्धा त्याची नोंद झाली आहे. 4 वर्षांपूर्वी म्हणजे 2019 साली ड्रीम गर्ल या सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून राजने आपल्या पहिल्याच बॉलवर खरं तर सिक्सर मारला होता असं म्हणेल. लेखक तर तो होताच पण दिग्दर्शक म्हणून. आणि आता हा राज त्याच ड्रीम गर्लचा दुसरा भाग घेऊन आलाय, आज प्रदर्शित झाला. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज प्रदर्शित आयुष्मान खुराणा अभिनीत व राज शांडिल्य दिग्दर्शित ड्रीम गर्ल 2 या सिनेमाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला नेहमीप्रमाणे थोडंसं कथानकाबद्दल सांगतो. मित्रांनो, या गेल्या वेळेप्रमाणे याही वेळी म्हणजे कथेचा जो नायक आहे ज्याचं नाव आहे करम आयुष्मान खुराणा, तर या करमचं पूजा होण्यामागचं म्हणजे स्त्री होण्यामागचं कारण त्याच्यासमोर असलेला असतो फायनान्शियल क्रंच म्हणजे कर्जाचा डोंगर त्याच्यावर आणि त्याच्या वडिलांवर. तर यावेळी फरक इतकाच आहे की गेल्या वेळी हा करम पूजा हे फक्त नाव धारण करतो आणि केवळ फोनवर चॅटिंग करत असतो, पण तर यावेळी तो प्रत्यक्ष स्त्रीवेश परिधान करून एका बारमध्ये डान्स गर्ल म्हणून जॉईन होतो आणि इथून कथानक पुढे वेग धरते. अर्थातच करमचे हे पूजा होण्याचे आणखी एक प्रमुख कारण तिची प्रेयसी पण असते, जी असते परी, जी भूमिका अनन्या पांडेनी केली आहे. कारण या परीच्या वडिलांनी करमसमोर असं चॅलेंज दिलं असतं की 6 महिन्यात तू स्वतःच्या पायावर उभे राहून दाखव, आणि हे करमनी स्वीकारलेलं असतं आणि ते पूर्ण झाले तरच करमचं लग्न परीसोबत होणार असतं. आता करमच्या या पूजा होण्याच्या नाटकात त्यासोबत सामील असतात करमचे वडील जगजीत, जी भूमिका अन्नू कपूर यांनी केलं आहे, आणि त्याचा मित्र स्माइली मनजोत सिंग यांनी जी भूमिका केली आहे. पण या बाबतीत या नाटकाच्या बाबतीत परीला मात्र करम काहीही सांगत नाही. आता हॉटेलमध्ये डान्स बारगर्लचे काम सुरू केल्यावर करमच्या आयुष्यात एकानंतर एक अनेक पात्रांची एंट्री होते, ज्यात एक असते सोनाबाई म्हणजे विजयराज, नंतर असतो अबू सलीम, ही भूमिका परेश रावलने केली आहे, एक शौकिया असतो ज्याचं नाव जो राजपाल यादवने साकारला आहे, जुमानी म्हणून एक स्त्री आहे जी भूमिका सीमा पहावाने केली आहे, आणि शाहरुख सलीम जी भूमिका अभिषेक बॅनर्जीने केली, यांचा समावेश असतो. की सारे कॉमेडी पात्र आहेत आणि केंद्रस्थानी पूजासारखं स्त्री पात्र आहे, हे सगळे तिच्या मागे लागलेले असतात. असे असूनही याचा फिनाले ना जसा एक धमाल आणि ग्रँड हवा होता तसा होत नाही. संगीताच्या बाबतीत सुद्धा माझी थोडीशी निराशा झाली. चित्रपट संगीताच्या बाबतीत ठीक आहे, मला कमी पडल्यासारखं वाटला. मेरे दिल का टेलिफोन हे गाणं आधीच्या भागातलं गाजलेलं गाणं, याच गाण्याच्या पुण्याईवर याही वेळी चित्रपट पुढे सरकतो. अर्थात असे असले तरीही याचा म्हणजे प्री क्लायमॅक्स आणि क्लायमॅक्स अपेक्षे इतका चांगला नसल्याचा परिणाम इतकाही निगेटिव्ह होत नाही की ज्यामुळे आधीच्या भागात जमलेल्या चित्रपटाचा भाग सर्व वाया जाईल. मग काय होतं तर ड्रीम गर्ल 2 मी म्हणेल उत्तम होण्याच्या मेरिटचा एक चित्रपट असूनही ॲव्हरेज टू गुड ॲव्हरेज या रेंजमध्ये कुठेतरी येऊन थांबतो आणि मग असं वाटतं की यार यापेक्षा तर आधीचा ड्रीम गर्ल म्हणजे पहिला भाग जास्त चांगला होता असं वाटून जातं. पाहावं का या प्रश्नाचं मी उत्तर देईल की टाइमपास म्हणून हरकत नाही, पण अगदीच चित्रपटगृहात जाऊन कसंही करून पाहावाच असंही नाही. OTTवर आल्यावर तुम्ही बघू शकता, तेव्हा बघितलं तरी हरकत नाही. मित्रांनो, मी याला 3 स्टार देणार होतो. मला आवडला चित्रपट, चांगलाही आहे, पण मला म्हटल्यासारखं मी एक अर्धा स्टार इथे काढून घेईल, कारण मला क्लायमॅक्समध्ये ना ती मजा नाही आली, तो हे जाणवलं नाही, म्हणून मग एक 2.5 स्टार मी या चित्रपटात देईल. मित्रांनो, तुम्हाला आमचा हा ड्रीम गर्ल 2चा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.